आघाडीतच आता सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे राहणार आहेत असं नाना पटोले म्हणतात। तर दुसरीकडे सरकार स्थापनेसाठी आमच्याकडे फॉर्म्युला असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। दोन महत्त्वाची वक्तव्य नाना पटोलेंची, एकीकडे आमच्याकडे सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आहे आणि दुसरीकडे सांगलीची जागा ज्यावरून बरीचशी चर्चा झाली आणि अखेर सांगलीचे अपक्ष उमेदवार त्यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती ते विशाल पाटील हे काँग्रेस सोबतच राहतील असं सूचक वक्तव्य नाना पटोलेंनी केलेलं आहे। तर अजित पवार दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला जाणार नाहीत, महत्त्वाची बातमी येते। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत, मात्र अजित पवार हे दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला आता जाणार नसल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या एनडीएच्या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहतील, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही एनडीएच्या बैठकीला जाणार नसल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे बैठकीला उपस्थित राहतील, दुसरीकडे शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बैठकीला जातील, मात्र अजित पवार उपस्थित असणार नाहीत।